घटना आहे नागपूरची. पावसामुळे झाडाखाली थांबले, वीज पडून मायलेकांसह महिलेचा जागीच मृत्यू. 14 वर्षीय संस्कृतीचं मातृछत्र हरपलं. नागपूरमध्ये एका हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतात काम करताना मायलेकासह 3 जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. या घटनेने नागपुरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत ज्या मायलेकांचा मृत्यू झालाय त्यांना एक 14 वर्षीय मुलगी तथा एक बहीण होती. तिचं मातृछत्र हरपलं आहे. या घटनेनं एकच खळबळ व्यक्त होत आहे. नागपूर शेतात काम करताना वीज कोसळून मायलेकांसह 3 जण ठार झाले. ही हृदयद्रावक घटना आज बुधवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धापेवाडाजवळील मडा सावंगी परिसरात घडली. वंदना प्रकाश पाटील वय वर्ष 42, त्यांचा मुलगा ओम प्रकाश पाटील वय वर्ष 22 व श्रमिका महिला निर्मला रामचंद्र पराते वय वर्ष 63, सर्व राहणार धापेवाडी अशी मृतकांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार वंदना, ओम व निर्मला हे तिघे शेतात काम करीत होते. अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचावासाठी तिघेही शेतातील एका झाडाखाली गेले. याच दरम्यान वीज कोसळून होरपळून तिघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला. शेजारील शेतात काम करणाऱ्या श्रमिकांनी ह्या घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. एका ग्रामस्थाने सावनेर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी तिघांचेही मृतदेह सावनेरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. ह्या घटनेने धापेवाडा शोककळा पसरली आहे. गेल्या वर्षी ओम यांचे वडील प्रकाश यांना बैलाने लाथ मारली, त्यामुळे ते जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्रकाश यांच्या मृत्यूनंतर पाटील मायलेक 2 एकर शेती करून उदरनिर्वाह करायचे. वंदना, ओमच्या मृत्यूने ओमची बहीण संस्कृतीचे वय वर्ष 14 मातृछत्र हरपले आहे. आई व भावाच्या मृत्यूने ती जबर धक्क्यात आहे. ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि ह्या YouTube चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि अशाच येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.